गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। वाघ नदी पुलावरून टँकर वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांचं मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। गोंदियात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। सोमवारी रात्रीपासूनच गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। नागरिकांची चांगलीच तारांबळ होताना दिसते। दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय की चक्क टँकर वाहून गेलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस। गोंदियामध्ये मुसळधार पाऊस होतोय, नक्की सध्या काय स्थिती आहे त्या ठिकाणी? किरण, नक्कीच गोंदिया जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे आणि याचा फटका जर बघितलं असेल तर ग्रामीण भागांना सुद्धा बसला आहे। त्यासोबत शहरांच्या सखल भागात सुद्धा पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे। देवरी तालुक्यातील वाघ नदीमध्ये एक डिझेलचा टँकर आहे, तो वाहून जाताना सध्या सोशल मीडियावर दिसत आहे आणि वारंवार प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे की पुलावरून जाताना सतर्कता बाळगावी। मात्र याकडे नागरिक सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला दिसत आहे। मात्र जो सोशल मीडियावर जो एक टँकर व्हायरल होता डिझेलचा व्हायरल होऊन आला आणि त्यामध्ये ड्रायव्हर होता की नाही हा सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कारण की देवरी तालुक्याला लागूनच गडचिरोली जिल्हा आहे, त्यामुळे हा टँकर नेमका आहे कुठून वाहत आला आणि सकाळपासूनच जर बघितलं असेल तर हा अनेक सोशल मीडियावर हा टँकर वाहत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।